म्हणजे तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न अजून ठरलंही नाहीये. ते ठरेल कधी ठरेल किंवा आपल्याला काहीच माहिती नाही ना. आणि त्यांना मुलींचा किती राग आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर एवढ्या लवकर त्यांचं लग्न कसं ठरेल? आई तुला माहिती आहे मी हे करू शकत नाही. एक मिनिट तुम्ही सगळे थांबता का? मला जरा बोलू द्या ना प्लीज. एकावर एक असे सगळे प्रश्न विचारत सुटलाय. थांबा ना जरा प्लीज. नाही कसं आहे, तुम्ही माझ्या संस्कारांविषयी बोललात, आमच्या पैशांविषयी बोललात, घरातली आपण सगळं विसरलोय, मागे टाकलं आणि पुढे चाललोय. एक फॅमिली म्हणून एकत्र आपण भेटलो ना, पुढे कसं न्यायचं याच्यासाठी. मग त्याच फॅमिलीतली एक आई म्हणून मी म्हणते की माझ्या मुलांनी सेटल व्हावं, त्यांनी एक नवीन आयुष्य सुरू करावं. असं जर मला वाटत असेल तर माझं कुठे चुकतंय का? प्रमिलाताई, तुम्ही एक आई आहात, 4 मुलींच्या आई आहात. तुम्ही नाही का करणार त्यांचा विचार? म्हणजे 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 बघा, आता सुदैवाने तुमच्या आसावरीचं लग्न सगळ्यात आधी ठरलंय. पण समजा ही शर्वरीचं किंवा अनुश्रीचं लग्न आधी ठरलं असतं, तुम्ही काय विचार केला असता की थोडंसं थांबूया, आपल्या मोठ्या मुलीचं लग्न आधी होऊ दे आणि मग आपल्या लहान मुलीचं लग्न करूया, केला असता की नाही हा विचार? तसाच विचार मी करते ना. आता बघा, आमच्या साक्षीचं लग्न झालं, रमली ती तिच्या संसारात. काय ग, बॅग घेऊन 2 दिवस राहिला म्हणून येते आणि 2 तासात आकाशला आठवण आली हं आई म्हणून घरी निघून जाते. हो की नाही? आय एम हॅपी विथ इट. पण आता गौतमचंही असंच होईल. गौतम आणि आसावरीचं लग्न झालं की गौतम रमेल रे त्याच्या, किती घरात वगैरे असला ना तरी त्यांचं एक आयुष्य सुरू होईल. मग अशा वेळी माझा जय एकटा नाही का पडणार? कोणीतरी हवं की नाही त्याची काळजी घ्यायला? आईचा आणि माझा काय भरोसा, 100 आजार आहेत आम्हाला. प्रमिलाताई, मला माझ्या 3ही मुलांची काळजी वाटते. 3ही मुलांचा विचार करायचा, फक्त एकट्या गौतमचा नाही. आणि गौतम, मला तुम्ही दोघं खरं सांगायचं, लहानपणापासून दादानी फक्त आणि फक्त तुमचाच विचार केला की नाही? आधी गौतमला काय हवंय, साक्षीला काय हवंय, तुमची स्वप्न त्यांनी त्याची स्वप्न मानली. त्याच्यासाठी तो नेहमी लढत राहिला, झटत राहिला, कधी कधी मला सांगून, कधी कधी माझ्यापासून लपवून. मग त्याच्या स्वप्नांचा विचार कोण करणार? आई म्हणून मला त्याची काळजी वाटते. तुम्हाला नाही वाटत का? कुणीतरी जोडीदार हवा की नाही दादाला? गौतम हवा की नाही? प्रमिलाताई, आता तुम्ही मला सांगा, मी जे काही बोलते ते चुकीचं बोलतेय की बरोबर बोलते? सुभाष, तुम्ही परत म्हणाल की मी आता परत बडेजाव करतेय, मुलांच्या लग्नामध्ये खोडा घालायचा, पण तसं नाहीये. मी एक अत्यंत सामान्य आई म्हणून बोलते. हो बरोबर आहे तुमचं. एक मिनिट, मला हे मान्य नाहीये. नाही करायचं मला लग्न. आणि मी एकटा कुठे आहे? आहात ना तुम्ही सगळे माझ्या बरोबर. आणि आजकाल असं काही नसतं. मित्र असतात, कलिग्स असतात. नाही आणि मी का नाही म्हणतोय तुला चांगलंच माहिती. मग हा हट्ट कशासाठी? आणि तुलाही माहितीये मी हे सगळं कशासाठी बोलतेय ते. आई आहे रे मी तुझी. नेहमी बोलून दाखवत नसले तरी वाटतं मला
वचन दिलं होतंस मला, आठवतंय? डोक्यावर हात ठेवून म्हणाला होतास, आई तू जे म्हणशील ते मला मान्य आहे, ते मी करेन. जोपर्यंत जयचं लग्न होत नाही तोपर्यंत गौतम आणि आसावरीचं लग्न होणार नाही. प्लीज. मला वाटलेलंच गौतम जिजूंच्या आईनं असंच काहीतरी वागणार, अशीच काहीतरी विचित्र अट घालणार. मी आणि गौतम कधीच एकत्र येऊ शकणार नाही. आमच्या नशिबातच नाहीये. ताई प्लीज असं काही बोलू नकोस. आता काय होणार? जय दादा करेल का लग्न? मला नाही वाटत तो अट मान्य करेल. अगं तो किती तिरस्कार करतो बायकांचा. शक्यच नाही की तो लग्नाला तयार होईल. होणार, तुमचं लग्न होणार. तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करता ना, मग असं कसं एका अटीमुळे लग्न मोडेल? पण कसं काय करणार तू ताई? ताई मला नाही वाटत जयदादा ऐकणार. किती हेकड आहे तो. त्याला ऐकावं लागेल. लग्न होणार.